मॉर्निंग. आमचा आजचा उपक्रम आहे बँकेला भेट देऊन व्यवहार समजून घेणे. अतिशय सुंदर आणि सकाळच्या वातावरणामध्ये आम्ही निघालेलो होतो बँकेला भेट देण्यासाठी. काहीतरी नवीन शिकायची जिद्द आमच्यामध्ये होती. बँकेचे व्यवहार समजून घ्यायचे होते. नोटा कशा द्यायच्या, कशा घ्यायच्या, पासबुक कसे भरायचे, त्याचप्रमाणे स्लिप वेगवेगळ्या कशा भरायच्या हे समजून घेणार होतो. या भेटीमध्ये आमच्यासोबत आमच्या मावशी जयश्री मावशीही होत्या. त्याचप्रमाणे स्नेहा करडे आणि स्वराधू मनसुरे यांचे पालकही आमच्यासोबत होते आणि आमच्या मॅडमही आमच्यासोबत होत्या. वेगवेगळ्या गल्लीबोळामधून अतिशय काळजीपूर्वक आम्ही निघालो होतो. गल्लीबोळांमधनं शांत चित्ताने आमची मुलं बँकेला भेट देण्यासाठी निघालेली असताना रस्त्यामध्ये आम्हाला वेगवेगळी दुकानं लागली. याच्यामध्ये हार्डवेअरचं दुकान, त्याचप्रमाणे किराणा मालाचं दुकान, कपड्याचं दुकानही लागलं. ते पाहत आम्ही पोहोचलो PDCC बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे लोहगाव शाखा. इथे आल्यानंतर वॉचमन काका आमच्या स्वागतासाठी थांबलेलेच होते. अतिशय आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी आमचे स्वागत केले. त्यांनी हात वरती करून आम्हाला सर्वप्रथम गुड मॉर्निंग म्हटले. आम्हीही सर्व मुलांनी अतिशय आनंदाने त्यांना हात वरती करून गुड मॉर्निंग असं जोरात म्हटले. याच्यानंतर अतिशय शिस्तबद्ध वातावरणामध्ये आम्ही हळूहळू बँकेच्या आतमध्ये गेलो. बँकेच्या आतमध्ये सर्वप्रथम आम्ही व्यवस्थित ओळी करून घेतल्या. व्यवस्थित ओळी करून आम्ही व्यवस्थित बसल्यानंतर बँकेच्या ज्या ब्रँच मॅनेजर आल्हाट मॅडम होत्या यांनीही आमचं स्वागत केलं. यांनी बँकेची सर्व माहिती आम्हाला सांगितली. त्याचप्रमाणे अकाउंट कसं काढायचं आणि त्याच्यासाठी कोणती कागदपत्र लागतात हेही समजावून दिलं. आम्ही सर्व माहिती काळजीपूर्वक ऐकत होतो. पांढरी स्लिप कशासाठी भरतात, कशी भरतात हे समजावून सांगितलं. पैसे काढण्यासाठी पिवळी स्लिप भरतात हेही त्यांनी व्यवस्थित समजावून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला चेकबुक आणि पासबुक यांच्यामधला फरक समजावून हे दोन्हीही आम्हाला त्यांनी व्यवस्थित समजावून दिलं. हे सर्व झाल्यानंतर आमच्या वर्गातील शुभांगी कातुरे हिने मॅडमच्या अकाउंटमधून पिवळी स्लिप भरून मॅडमच्या मार्गदर्शनाखाली बँकेतून 2,000 रुपये काढले. काकांनी तिला याबद्दलची सर्व माहिती व्यवस्थित सांगितली. आपण स्लिप कशी भरली पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही स्लिपचं काय करतो हे समजावून सांगितल्यानंतर काकांनी शुभांगीला टोकन देऊन 100च्या 20 नोटा म्हणजेच 2,000 रुपये तिच्या हातात दिले. शुभांगी अतिशय आनंदी होती. ही सर्व माहिती घेऊन आम्ही परत आनंदाने शाळेमध्ये निघालो. आम्हाला अतिशय आनंद झालेला होता. थँक्यू.